राज्यभरामध्ये आज 10वीच्या परीक्षांना खरं तर सुरुवात झालेली आहे आणि सध्या जालन्यामध्ये 102 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यामध्ये 32,000वर परीक्षार्थी आज खरं तर परीक्षा देणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी सध्या प्रशासनाने देखील अगदी सज्ज झाल्याचं खरं तर पाहायला मिळतंय। त्यामध्ये सीसीटीव्हीची करडी नजर या ठिकाणी असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर परीक्षा केंद्रांवर भरारी पथके असणार आहे, त्याचबरोबर बैठकी पथके देखील तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मी पाहिलं सध्या कुंभार पिंपळगाव या परीक्षा केंद्रांवर आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या जी परीक्षार्थी विद्यार्थी आहेत त्यांची लगबग खरं तर सुरू असल्याचं पाहायला मिळते। सध्या जे विद्यार्थी आहेत ते त्यांची खरं तर चेकअप या ठिकाणी होताना आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता सध्या ज्या मुली आहेत त्या परीक्षार्थी आहेत त्यांची सध्या चेकअप खरं तर चालू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्याचबरोबर ज्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचं देखील पाहायला मिळते। त्यामुळे आपण सध्या या ठिकाणी पाहिलं तर जे विद्यार्थी आता परीक्षा केंद्रांवर जाण्यापूर्वीच अशा पद्धतीनं खरं तर चेकअप केल्याचं पाहायला आपल्याला मिळणार आहे। कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन देखील अगदी सज्ज झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर सध्या या परीक्षा कॉपीमुक्त होणार असल्याचं देखील एकंदरीत या ठिकाणचं चित्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। अजय गाडे, LS मराठी, जालना।